नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत लसुनी मेथी भाजी। ही इतकी सुंदर होते, स्वादिष्ट लागते। तुम्ही भाकरीसोबत आणि पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये 2 चमच शेंगदाणे, थोडे डालिया आणि तीळ भाजून घेतलेले आहे। हे तिन्ही जिन्नस छान भाजून झाले की याचा छान असा बारीक पेस्ट करायचा आणि त्यात थोडं पाणी घालून आणखी त्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। सोबतच मी कांद्याचा सुद्धा पेस्ट बनवलेला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपण जिरं आणि लसूण घालून स्वच्छ धुतलेली आणि बारीक बारीक अशी चिरलेली मेथी घालून त्याला 5 मिनिट शिजू देऊया मेथीला आणि त्याला थोडं मीठ टाकून त्याचा कडसटपणा गेला पाहिजे असं शिजू देऊया। मेथी छान अशी शिजून झालेली आहे। आता आपण साईडने काढून ठेवूया। आता आपण फोडणीसाठी थोडं तेल, जिरं आणि कांद्याचा पेस्ट, हा कांद्याचा पेस्ट थोडा लालसर होऊ द्यायचा। त्यानंतर आपण त्यात टोमॅटोचा पेस्ट टाकू। टोमॅटोचा पेस्ट छान असा शिजला की आपण जो शेंगदाण्याचा पेस्ट बनवला होता तो सुद्धा आपण टाकून घेऊया आणि त्याला छान शिजू देऊया। बघा तर आता मसाला छान शिजत आहे आणि त्याला ऑइल पण सुटलेलं आहे। आता यावेळेस आपण काही मसाले ॲड करू। 2 चम्मच तिखट, धनेपूड, जिरपूड, चवीनुसार मीठ, हळद आणि थोडा काळा मसाला छान मिक्स करून 2-3 मिनिट छान परतून घेऊया। आपले हे मसाले छान शिजले की आपण त्यात मेथी घालून आणि थोडं पाणी ॲड करू आणि 2-3 उकळी येईपर्यंत शिजून घेऊया आणि आपली भाजी तयार आहे। मित्रांनो, लसुनी मेथी भाजी आपण पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा बटर नानसोबत सुद्धा खूपच सुंदर लागते, खूपच उत्तम लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली आहे। आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात शेवटी मी तडक्यासाठी एका पॅनमध्ये लसूण आणि थोडं तिखट घालून भाजीला छान असा तडका दिलेला आहे। त्याने भाजीला खूप छान असं टेस्ट येईल। थँक्यू।